झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. इतका मोठा विजय विदर्भात तर पूर्ण सुपडा साफ झालेला आहे. कशा प्रकारे बघता आपण आता 5 टर्म होणार आहात, आपलं नाव मंत्रिपदाच्या चर्चेमध्ये आहे, काय वाटतं? बघा की ज्या पद्धतीचं कामकाज 2.25 वर्षाच्या सरकारमध्ये झालं, ज्या कारणासाठी आम्ही महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन केलं, तो उद्देश सार्थ झाल्याचा आज या ठिकाणी दिसून येते. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामनामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि सर्वांनी ज्या पद्धतीचा ठसा उमटलेला आहे, ज्या पद्धतीची जोरदार बॅटिंग माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 2.25 वर्ष केलेली आहे, त्यामुळे हे सरकार आलेलं आहे आणि लोकांचा खूप प्रतिसाद मिळालेला आहे. अभूतपूर्व असा विजय मिळालेला आहे आणि अभूतपूर्व अशा जागा मिळालेल्या आहे. हे सर्व सरकारच्या 2.25 वर्ष केलेल्या कामाची पावती आहे. आपण ज्या विदर्भामध्ये ज्या प्रकारे लोकसभेमध्ये फटका बसला, मात्र महायुतीला विधानसभेला फटका बसला नाही. लोकसभेमध्ये काय झालं होतं, लोकसभेमध्ये त्यांनी खोटं नरेटिव्ह पसरवलं होतं. आपल्या सर्वांना माहित आहे, अनुसूचित जाती जमाती आणि मुस्लिम समाजाच्या लोकांमध्ये इस्लाम खतरे में, आरक्षण खतरे में आणि संविधान खतरे में अशा पद्धतीचा भ्रम निर्माण केला. काहीच खतरेमध्ये नव्हतं, खतरेमध्ये काँग्रेस होती आणि आपला खतरा वाचवण्यासाठी त्यांनी लोकांमध्ये फेक नरेटिव्ह सेट केला आणि त्याचा त्यांना फायदा मिळाला होता. परंतु लोकांनाही लक्षात आलं आणि विधानसभेमध्ये ती चूक लोकांनी केली नाही जे लोकसभेमध्ये केली आणि त्यामुळे हा निर्णय जो आलेला तो ऐतिहासिक आहे आणि अभूतपूर्व आहे. काँग्रेसच्या भावी मुख्यमंत्र्यांची स्वप्न भंगलीत का सगळी विदर्भातून मोठ्या जागा झाल्या, राहुल गांधी असतील. हे बघा, ज्या शिवसेनेबद्दल ते बोलत होते, आज तुम्ही विचार करा की महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष मिळून एकट्या शिंदे साहेबाच्या शिवसेनेची बरोबरी करू शकत नाही. तिन्ही पक्ष मिळून, त्या तिन्ही पक्ष मिळून 50च्या खाली आहे, 46 आहे आणि आपले आमदार 57 निवडून आलेले आहे. तर त्यामुळे कोणी जर निवडणुकीच्या पूर्वी हे सांगितलं असतं तर कदाचित कोणाला विश्वास बसला नसता की महाविकास आघाडी ही 50चा आकडा गाठू शकली नाही आणि एकट्या शिवसेनेनी 57+ जे आता 61 आमदार झालेले आहे आणि खऱ्या अर्थाने खरी शिवसेना कोणती आहे हे त्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं, महाराष्ट्राच्या मतदारांनी दाखवून दिलं आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला जो घेऊन समोर गेला त्याच्या मागे महाराष्ट्राचे शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी मतदान जमा झालं. नाहीये की भावी मुख्यमंत्री म्हणून तुमच्या विदर्भातलेच होते, ते फ्लेक्स लागले होते. आता ते कशा पद्धतीने निवडून आलेले आहे आणि जर थोडासा इशारा झाला असता तर त्यांचाही करेक्ट कार्यक्रम झाला असता. पृथ्वीराज चव्हाण सारखा झालाच असता. ते बॅलेटवर निवडून आलेले आहे थोड्याशा मतांनी, आपल्याला सर्वांना ठाऊक आहे. त्यामुळे थोडंसं कुठेतरी आम्ही कमी पडलो असं वाटतंय. म्हणजे तयारी होती तुमची त्यांना पाडण्याची. तिथं आता तुम्हाला दिसूनच राहिलं ना, प्रदेशाध्यक्षाची अशी अवस्था झाली आहे. हा, नाही, ऑलरेडी तुम्ही 2 दिवसापूर्वी अशी बातमी पाठवली होती. आता ते गेलेले आहे, परत येतील आणि शेवटी ते काळजीवाहू मुख्यमंत्री आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची काळजी घेणारे मुख्यमंत्री आहे ते आणि ते आता सध्या कुटुंबासह नेहमी जात असतात. ते गेलेले आहे आता सध्या. आता ते मध्यंतरी ते भारतीय जनता पक्षात होते, तर त्यामुळे काही संबंध आहे त्यांचे, तर कदाचित काही अंदर की बात होऊ शकते. त्याला त्या अंदरची बात बाहेर सांगायची नसते. सर, तुमचं नाव मंत्रिपदाच्या चर्चेत आहे. तुम्हाला जर मिळाली संधी तर कशामध्ये काय कोणत्या पदावर काम करावं वाटतं? असं आहे की मंत्री करण्यास सरकारचा निर्णय, मी अनेक वर्षापासून पक्षाचा काम करत आहोत. आज 30 वर्ष झाले. 7 वेळा मी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढलेलो आहोत आणि 5 वेळा निवडून आलेलो आहोत. माझा अनुभव आहे. स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या मतदारसंघाच्या कार्यक्रमात लोकांना आवाहन केलं होतं की तुम्ही आशिषला आमदार करा, मी त्याला नामदार करतो. त्यामुळे अपेक्षा आहे असणं स्वाभाविक आहे. माझ्यापेक्षा माझ्या मतदारसंघाच्या जनतेच्या अपेक्षा जास्त आहे. एक प्रदीर्घ अनुभव मला आहे. ज्या 6 जिल्ह्यातून मी येतो त्या 6 जिल्ह्याला 95 ते 99, 2014 ते 19 आणि 19 ते 24 या तिन्ही सरकारमध्ये संधी मिळाली नाही. त्यामुळे सर्व कार्यकर्ते आणि शिवसैनिकांची इच्छा असणं स्वाभाविक आहे आणि त्या विनंतीचा मुख्यमंत्री मध्ये विचार करतील अशी मला अपेक्षा आहे. वडेट्टीवारांनी शुभेच्छा दिल्यात. ते शेवटी तो निर्णय मुख्यमंत्री आणि सरकारचा असतो, आमच्या गटनेत्यांचा आहे. शिंदे साहेब या संदर्भामध्ये निर्णय करतील असं मला विश्वास आहे. वडेट्टीवारांनी शुभेच्छा दिल्यात फडणवीसांना. आता चांगली बाब आहे, त्याला
असं चांगलं स्पोर्टिंग स्पिरिट असलं पाहिजे. म्हणजे हां त्यांना धन्यवाद आहे माझा. थँक्यू. मदत लाभली त्यांची. एक प्रश्न आहे माझा, म्हणजे बंद करा. ईव्हीएम संदर्भात जे आरोप होत आहे, मात्र सध्या पुरावे घेऊन आरोप केले जात आहे की अनेक मतदारसंघामध्ये सेम आकडा आहे जो आला आहे. बघा, रडीचा डाव असतो हा. मी तर एकच प्रश्न विचारतो, तुम्हाला ईव्हीएम वर विश्वास नाही ना? एकदम सिंपल प्रश्न आहे माझा. ईव्हीएम वर जर त्यांचा विश्वास नाही आहे तर ईव्हीएम मुळे जे लोक निवडून आले त्या सर्वांनी राजीनामा द्यावा. आपण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाऊ आणि त्यांना विनंती करू की या जागेची निवडणुका घ्या. विश्वास नाही आहे ना? ज्या सिस्टममध्ये व्यवस्था आहे त्या सिस्टममधून तुम्ही निवडून आले कसं मान्य करणार तुम्ही? मग याला चॅलेंज. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की जेवढे काँग्रेसचे खासदार किंवा महाविकास आघाडीचे खासदार आणि आमदार निवडून आलेले आहे त्यांचा ईव्हीएमवर विश्वास नाही आहे. असा अविश्वसनीय ईव्हीएमवर निवडून आल्यामुळे त्यांनी त्याचा राजीनामा द्यावा आणि त्यांच्या जागेची आपण बॅलेट पेपरने निवडणुका घेऊया आणि दूध का दूध पाणी का पाणी करूया. आवडांनी याला चॅलेंज दिले. आवडांनी तुम्ही बॅलेट माझं काय म्हणणं निवडणूक घ्या. आहे, जेवढ्या लोकांना विश्वास नाही आहे त्या सर्वांनी शपथपत्र द्यावं मीडियासमोर. त्यांचा राजीनामा आपण स्वीकार करू आणि निवडणूक आयोगाला विनंती करू. गरज पडली तर परत कायद्या सरकार पुढे जाऊ आणि जे काही त्याच्या संदर्भामध्ये मतपत्रिकेद्वारे जे मतदान होऊ शकतो त्याच्या संदर्भामध्ये आपण परत तशी व्यवस्था निर्माण करू. ज्यांना विश्वास नाही त्यांच्यासाठी. आवडांनी ऍक्सेप्ट केलं ना हे चॅलेंज. त्यांचं म्हणणं बॅलेट पेपरवर घ्या आधी तुम्ही राजीनामा द्या, मग सगळ्या निवडणुका त्यांनी राजीनामा द्यावा, आपण त्यांच्या निवडणुका घेऊन टाकू. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.